भेट तुझ्या प्रेमाचे भाग 4। वैशाली धावत हॉस्पिटलमध्ये येते। आरोहीचं ऑपरेशन सुरू झालेलं असतं। तिला काही सुचत नाही कोणाला सांगावं म्हणून ती खूप घाबरलेली असते। ती पटकन मोबाईल बाहेर काढते आणि तिच्या दादाला फोन करून कळवते। हे ऐकताच तिचा दादूचा तर पायाखालची जमीनच सरकते। खूप टेन्शन येतं त्याला, पण मम्मी आणि डॅडाला नको कळायला, कारण सगळे नीट तेथे गेल्याशिवाय आणि समजल्याशिवाय त्याला घरी सांगून टेन्शन वाढवायचं नव्हतं, म्हणून तो काहीच बोलत नाही आणि काम आहे दिल्लीला सांगून लगेच घराबाहेर पडत असतो। इकडे आरोहींचं ऑपरेशन सुरू होतं। वैशाली तर पूर्ण रडकुंडी आलेली असते। डॉक्टर बाहेर येतात तेच वैशाली पटकन त्यांच्याकडे जाते। वैशाली म्हणाली, डॉक्टर कशी आहे आरोही, प्लीज सांगा ना। वैशाली रडतच विचारत असते डॉक्टरांना। डॉक्टर म्हणाले, हो शांत व्हा आधी तुम्ही, सी इज फाईन नाऊ। डोक्याला आणि हाताला मार लागलेला आहे, पण आता घाबरायचं काहीच कारण नाही आहे। त्यांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केल्यावर तुम्ही त्यांना भेटू शकता। डॉक्टर वैशालीला समजावत बोलत होते। आरोहीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतात। ती अजून बेशुद्धच असते। वैशाली तिला बघायला आत जाते। तिच्या डोक्याला हाताला पट्टी असते। तिला असं बघून वैशालीला अजूनच रडायला येतं। ती तिच्या जवळ जाते आणि तिच्या डोक्यांवरून हात फिरवते आणि तिथे सोप्यांवर आडवी पडते। त्यातच तिची झोप लागते। इकडे अक्षय आणि अमितला कल्पनाही नसते काय घडलं ते। अमित अक्षयला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो। अक्षयने खूप पिल्यामुळं त्याला झोप लागते। अमित पण तेथे सोप्यावर येऊन झोपत असतो। सकाळी अक्षयला जाग येते। तो डोकं धरूनच उठत असतो। रात्री खूप पिल्यामुळं त्याचं डोकं खूप दुखत असतं। शामू काका ब्लॅक कॉफी आणा आणि लवकर आणा। आई ग, काय दुखतंय ग माझं एवढं डोकं। अक्षयच्या आवाजाने अमितला जाग येते। अमित म्हणाला, काय मग, कसं वाटतं तुम्हाला। अमित उठत बोलत होता। अक्षय म्हणाला, अरे खूप डोकं दुखतंय रे माझं, काही समजेन असं झालं। आणि मी कधी आलो घरी, आपण तर हॉटेलला गेलो होतो ना, आणि तू येते कसा काय। अक्षय एकावर एक प्रश्न विचारत असतो। अमित म्हणाला, वा, म्हणजे एवढं सगळं केलं आपण आणि आपल्याला काहीच आठवत नाही, ग्रेट। अमित जरा चिडूनच बोलत होता। अक्षय म्हणाला, नीट सांगतोस का रे आता तू, आधीच माझं डोकं दुखतंय आणि त्यात तू असं बोलतोय। अक्षय जरा वैतागून बोलत होता। शामू काका कॉफी घेऊन येतात आणि टेबलवर ठेवून निघून जातात। अमित म्हणाला, ही कॉफी घे आधी, मग सांगतो तुला काय झालं ते। अमित कॉफी देत बोलत होता। अक्षय कॉफी घेतो तेव्हा त्याला जरा बरं वाटत असतं। आता सांगा प्लीज, काय झालं होतं काल। अक्षय म्हणाला, आणि हो, आरोही आणि वैशालीला कोणी सोडलं घरी। अक्षय जरा टेन्शनमध्ये येत बोलत होता। अमित म्हणाला, सांगतो म्हणत अमित काल घडलेलं सगळं अक्षयला सांगत असतो। अक्षय म्हणाला, काय, मी असं वागलो आरोही बरोबर, काय समजत असेल ती माझ्याबद्दल, का मला राग कंट्रोल होत नाही। अक्षय त्याचे हात भिंतींवर आपटत बोलत होता। मी फोन करतो तिला म्हणत अक्षय फोन शोधू लागतो। हे घे, काल तुझा फोन हॉटेलमध्येच टाकलेला होता ना तू, मला दिसला म्हणून आणलं। हे घे, पण बंद आहे, जोरात आपटल्यामुळं बंद पडलाय तुझा मोबाईल। अमित फोन देत बोलत होता। अक्षय म्हणाला, अरे मग तुझा फोन दे ना। अक्षय त्याला फोन मागत बोलत होता। अमित म्हणाला, शिट यार, फोन तर माझा रात्री गाडीतच राहिला, तुला घेऊन येताना तिथेच राहिला वाटतं, थांब मी आणतो लगेच। अमित पडत फोन आणायला जातो। इकडे आरोही शुद्धीवर येते। रवी आणि वैशाली तिथेच असतात। ती डोळे उघडताच रवी आणि वैशालीला बघून स्माईल करते। रवी तिच्या जवळ जातो, डोक्यांवरून हात फिरवतो आणि कपाळांवर किस करतो। कसं आहे माझं पिल्लू आता, बरं वाटतं का तुला। बोलताना रवीच्या डोळ्यात पाणी येतं। आरोही म्हणाली, मी आता एकदम ओके आहे दादू, प्लीज ना असं रडू नकोस, नाहीतर मग नाही बरं वाटणार मला। आरोही त्याची अश्रू पुसत बोलत असते। रवी म्हणाला, बरं नाही रडत मी, पण असं कसं झालं ग तुझं ॲक्सिडेंट। रवी थोडा सिरियस होत विचारत असतो। अरे माझं लक्षण होतं, रस्ता क्रॉस करताना एकदम गाडी आली आणि समजलंच नाही मला काय झालं ते। आरोही त्याची नजर चोरत बोलत असते। रवी म्हणाला, बरं आता आराम कर, मी आलोच, मला थोडं काम आहे बाहेर, जाऊन येतो मी। आरोही म्हणाली,
तू कुठं चालला दादा? रवी म्हणाला, काय आहे ना पिल्लू, मी आज दिल्लीला येणार होतो ना, माझं ऑफिसचं थोडं काम होतं इथे. म्हणलं तुला पण सरप्राईज द्यावं, पण तूच नको ते सरप्राईज दिलं मला. मग आता ते काम आहे ते करून येतो मी. रवी तिला समजावत बोलत होता. आरोही म्हणाली, अरे दादू, घरी काही सांगितलं नाहीस ना तू? प्लीज सांगू नकोस, नाहीतर मम्मा आणि डॅडाचं माहीत आहे ना, मला इथे पाठवणार नाहीत. आणि यू नो, इथे MBA करणं किती इम्पॉर्टंट आहे तुला माहीत आहे ना. आणि आता 4च मंथ राहिलेले आहे माझे फर्स्ट इयर संपायला, मग सुट्टीमध्ये येईलच मी. आरोही त्याला क्वेश्चन करत बोलत. रवी म्हणाला, हो रे पिल्लू, माहीत आहे मला सगळं. नाही बोललो मी घरी काही, आता बस झालं ना, फक्त आराम कर. ओके, नाहीतर मी सांगेल घरी. रवी तिला उगाच रागवत बोलत होता. आरोही म्हणाली, बरं बरं करते आराम, पण तू लवकर ये हां. रवी म्हणाला, हो, तास दीड तासात येतो मी. वैशाली, तू थांब हिच्या जवळ, मी आलोच लगेच. रवी वैशालीला बोलतो आणि जातो. हो म्हणून वैशाली मान हलवते आणि आरोही पाशी जाऊन बसते. काय ग, दुखतंय का तुझं डोकं? आरोहीने डोक्याला हात लावलेला बघून ती म्हणाली. आरोही म्हणाली, हो ग, थोडं दुखते. वैशाली म्हणाली, म्हणून वैशाली दुसरीकडे बघते. आरोहीला समजतं वैशाली चिडलेली आहे तिच्यावर. आरोही म्हणाली, वैशू सॉरी ना ग, नको चिडू. बघ तू चिडली ना आणि मला जास्त त्रास व्हायला लागला आता. आरोही तिला म्हणवत बोलत होती. वैशाली म्हणाली, हे चांगलं आहे तुझं, आता चिडून पण देऊ नकोस तू मला. किती घाबरले होते तुला माहीत आहे का मी? तुला काही झालं असतं तर? वैशाली रडायला लागते. आरोही म्हणाली, सॉरी, परत असं कधीच नाही होणार. प्लीज रडू नको ना. रडताना एकदम जोकर दिसतेस तू माझी वैशू. हे ऐकताच वैशाली स्माईल करते. थँक्स लाईक्स माय वैशाली म्हणत आरोही पण हसते. अशक्तपणा असल्यामुळं तिला झोप यायला लागत असते. वैशाली पण तिला झोपायला सांगून तेथे सोफ्यावर बसते. इकडे अमित गाडीतून त्याचा फोन काढतो आणि फोनमध्ये बघता शॉक होतो. वैशालीचे 22 मिस कॉल. बापरे, काय झालं असेल? अमित पटकन तिला कॉल करतो. वैशाली फोनकडे बघते तर अमितचा फोन असतो. खरं तर तिला खूप राग आलेला असतो, पण त्याला पण समजू दे, त्याच्या मित्रामुळं काय झालंय म्हणून ती फोन उचलते. आरोहीची झोप लागली असल्यामुळे ती बाहेर येऊन फोन उचलते. अमित म्हणाला, हॅलो वैशाली, काय झालं एवढं फोन केलास तू? सॉरी, माझा फोन गाडीतच राहिलेला होता म्हणून समजलंच नाही. वैशाली म्हणाली, हो का, मला वाटलं मुद्दाम घेत नव्हतास की काय फोन. असं पण तुझ्या मित्रामुळं खूप त्रास सहन केलाय काल आम्ही. अमित म्हणाला, काय झालं, नीट बोलशील का तू आता? वैशाली म्हणाली, रात्री आरोहींचा ॲक्सिडेंट झाला होता. मी एकटेच होते, खूप घाबरले म्हणून फोन लावला होता तुमच्या दोघांना, पण तू उचललाच नाही. अमित म्हणाला, काय, कुठं, कधी आणि आता कशी आहे ती? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे? वैशाली म्हणाली, आहे बरी आता, सिटी हॉस्पिटलमध्ये आहे ती. पण तुम्ही? हॅलो हॅलो. वैशाली पुढं काही बोलणार तोच अमितने फोन कट केला आणि पळत अक्षयला सांगायला जातो. काय मुलगा आहे हा, ऐकून पण घेत नाही. जाऊ दे, मी जाते. आरोही जवळ स्वतःशीच पुटपुटत बोलत होती. वैशाली आतमध्ये जाते. अक्षय म्हणाला, आणलाच का रे फोन, दे इकडं. अक्षय अमितला बोलतो. अमित म्हणाला, अक्षय, आरोहींचा ॲक्सिडेंट झालेला आहे, सिटी हॉस्पिटलमध्ये आहे ती. अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते हे ऐकून. काय बोलतोय तू? तो पळत बाहेर येतो आणि गाडी काढायला जातो. थांब, मी चालवतो. अमित अक्षयकडून चावी घेत बोलत होता. अक्षय म्हणाला, अरे फास्ट चालव ना. अक्षय जरा वैतागून बोलत होता. ऑलरेडी आपण खूप फास्ट आहोत, पोहोचू 5 मिनिटांमध्ये. नको एवढं टेन्शन घेऊ. सी इज अ फाईन नाव. माझं वैशालींबरोबर बोलणं झालेलं आहे. अमित त्याला समजावत असतो, पण अक्षयचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नसतं. त्याला कधी जाऊन आरोहीला बघतोय असं झालेलं असतं. अमित म्हणाला, हे बघ, पोचलो ना आपण आता. अमित पुढं काही बोलायच्या आतमध्ये अक्षय पळत हॉस्पिटलमध्ये जातो. तो रिसेप्शनवर विचारून आरोहींच्या रूमकडे जातो. तो इतका जोरात पळत जातो की दोघांना धडकतो, पण त्याला आता आरोहीशिवाय काही सुचत नसतं. फायनली तो आरोहीच्या रूममध्ये जातो. आरोही शांत झोपलेली असते. तिच्या डोक्याला आणि हाताला पट्टी बघून
त्याला स्वतःचा खूप राग येतो. त्याच्या डोळ्यात पाणी तर येतच. वैशाली म्हणाली, तू तू काय करतो इथे? आता इथे कशाला आला? वैशालीच्या आवाजाने आरोहीला जाग येते. ती अक्षयकडे बघते. अक्षयच्या डोळ्यात पाणी असतं. त्याला तिला असं बघून खूप त्रास होत असतो. वैशाली म्हणाली, कशाला आला आहेस तू आता? अजून काही बोलायचं बाकी आहे का हिला? वैशाली खूप चिडलेली होती. वैशालीला हाक मारून डोळ्यांनी शांत बसायला सांगते. अक्षय मान खाली घालून उभा असतो. वैशाली, प्लीज माझं एक ऐकशील का? आरोही वैशालीकडे बघत बोलत होती. वैशाली म्हणाली, बोल ना. आरोही म्हणाली, प्लीज थोडा वेळ बाहेर थांबतेस? मला अक्षयसोबत थोडं बोलायचं आहे. आरोही वैशालीला बोलते. वैशाली म्हणाली, काय? तुला बोलायचं आहे याच्यासोबत? याने काल तुला वाटेल ते बोलला आणि तुला याच्यासोबत बोलायचं आहे. खरं तर तुझी ही हालत याच्यामुळेच झालेली आहे आणि तू एवढं नीट कसं वागू शकतेस का याच्यासोबत? वैशाली रागात खूप बोलली. खरं तर छोट्या छोट्या गोष्टींवर चिडवणारा अक्षय आज शांत उभा होता. त्याला वैशाली एवढं बोलून पण कारण तो आतून स्वतःला दोष देत होता. आरोही म्हणाली, हे बघ वैशाली, मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तू असं बोलतीया. पण जे झालं तो एक ॲक्सिडेंट होता. त्यात अक्षयचा काहीच दोष नाही आहे. प्लीज असं बोलू नकोस परत. प्लीज थोडा वेळ बाहेर जा ना. मला खरंच महत्त्वाचं बोलायचं आहे त्याच्याबरोबर. वैशाली रागात बाहेर जाते. अमित पण बाहेर थांबून सगळं बघत असतो. वैशाली बाहेर येऊन त्यांच्याकडे रागाने बघते आणि तिथल्या बेंचवर जाऊन बसते. अक्षय म्हणाला, आरोही, आय एम सॉरी. खरंच मी खूप वाईट आहे ना, पण मी मुद्दाम नाही केलं ग. मला राग कंट्रोल नाही झाला. तुला असं नाही बघू शकत ग मी, आणि माझ्यामुळं तुझी ही अवस्था झाली ना. मी एकटा राहायचा लायकीचाच नाही आहे. खरंच मी नाही तुझी फ्रेंडशिप डिझर्व करत. प्लीज मला माफ कर. प्लीज मला माफ कर. सगळं बोलताना अक्षयने एकदम आरोहीकडे बघितलं नाही. तो हात जोडून उभा होता. त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू आणि स्वतःसाठी राग होता. आरोही म्हणाली, झालं का तुझं बोलून? मी सांगते ते कर आता. इकडे ये. आरोही त्याच्याकडे बघत बोलत होती. अक्षय पटकन वरती बघतो आणि बोलतो तर काय. आरोही म्हणाली, इकडे ये आणि येथे बस माझ्यासमोर. असं काय बघतो? मी काय मारणार नाही तुला. ये इकडं. आरोही थोडं हसत बोलत होती. अक्षयला पण थोडं बरं वाटलं. तो पण थोडी स्माईल करतो आणि तिच्यासमोर स्टूलवर बसतो. पण तिच्याकडे बघण्याची त्याची हिंमत होत नाही. तो खालीच बघत असतो. आरोही म्हणाली, अक्षय वरती बघ ना माझ्याकडं. अरे जे झालं ते झालं. तुझी काही चूक नव्हती त्याच्यामध्ये. मला माहीत आहे तुझ्या डॅडांचा कॉल आलेला होता ना. आरोही त्याच्या हातांवर हात ठेवत बोलत होती. अक्षय म्हणाला, तुला कसं समजलं? अक्षय थोडं शॉक होऊन बोलत होता. ॲक्च्युली तू रागात बाहेर गेलास ना काल, तेव्हा मी अमितला विचारलं. त्यांनी सांगितलं मला ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की तू एवढा का चिडला. हे बघ, मला नाही माहिती तुझं आणि तुझ्या डॅडाचं काय बोलणं झालं ते, आणि मला ते माहीतही करून घ्यायचं नाही आहे. माझ्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की तू या सगळ्यातून बाहेर कधी पडणार आहे. मी तुला त्या दिवशी पण बोलले होते ना, जे आपला विचार करत नाही त्यांच्यासाठी का स्वतःला त्रास करून घ्यायचा. तू त्या माणसामुळं तुझ्या जवळच्या माणसांना किती दुखावतो तुला माहीत आहे का. मला तुझा राग नाही आला. खरंच तुझा हक्क आहे माझ्यावर चिडायचा. दोस्ती में इतना तो चलता ही है. पण तू काल एवढी ड्रिंक घेतली, किती त्रास करून घेतला स्वतःला. त्याचं वाईट वाटलं रे मला. आरोही त्याच्या डोळ्यात बघत बोलत असते. अक्षयच्या डोळ्यात एकदम पाणी येतं. अक्षय म्हणाला, काय एवढी चांगली आहेस ग तू. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर आतापर्यंत मला इथून हाकलून दिलं असतं. अक्षय तिचा हात घट्ट करत बोलत होता. आरोही म्हणाली, असं कसं? तुला आठवतं मी तुला प्रॉमिस केलेलं आहे ना, या सगळ्यातून बाहेर पडायला मी तुझी हेल्प करेल म्हणून. तुला सोडून नाही जाणार आणि मी माझं प्रॉमिस कधीच तोडणार नाही. आरोही थोडं हसून बोलत होती. अक्षय म्हणाला, हो ते आता समजलं मला. थँक्यू सो मच. प्लीज माझ्याबरोबर असंच राहा नेहमी. पण आरोही, काल माझ्यामुळं तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं ग. विचार केला तरी नको वाटतं ग. स्वतःचा राग येतोय.
अक्षय तिथल्या टेबलवर हात आपटून बोलत होता. आरोही म्हणाली, अक्षय प्लीज शांत हो. आणि तुझ्यामुळं काही झालेलं नाही आहे, समजलं ना तुला? हो, मला राग आलेला होता तेव्हा आणि रडायला पण आलेलं होतं. मी रडत बाहेर गेले आणि चुकून मेन रोडवर जाण्याऐवजी दुसऱ्या रोडवर गेले होते. पण नंतर विचार केला, तू काय मुद्दाम नाही केलंस. तुझी अवस्था बघवत नव्हती मला, म्हणून मी परत निघाले हॉटेलकडे. पण आरोही बोलता बोलता थांबते. अक्षय म्हणाला, पण काय आरोही? अक्षय तिच्याकडे बघत बोलत होता. आरोही म्हणाली, अरे तो रस्ता एकदम रिकामा होता आणि मी पण साईडलाच चालत होते आणि अचानक एक गाडी मागून आली आणि तिने मला. आरोही परत थबकली. अक्षय म्हणाला, म्हणजे कोणीतरी मुद्दाम केलं, हे मी सोडणार नाही. हे कोणी केलं त्याला मी शोधूनच काढणार. अक्षय रागात उठत बोलत होता. आरोही म्हणाली, अक्षय काय रे तू असा? राग तर लगेच येतो तुला. कोण मुद्दाम करेल का असं? आणि मी कुणाचं काय बिघडवलं बरं, म्हणून मला कोण मारायला उठेल म्हणून? आरोही त्याचा हात पकडत त्याला परत बसवते. अक्षय म्हणाला, आरोही तुला काही होऊ देणार नाही मी. आय एम प्रॉमिस. आणि मी पण माझे प्रॉमिस पाळतो बरं का. अक्षय बोलतो आणि दोघे पण हसायला लागतात. अमित आणि वैशाली त्यांना हसताना बघून शॉकच होतात. अरे काय आहे ते? रात्री भांडले नको तेवढं आणि हे सगळं झालं आता हसायला लागले. दोघे पण आतमध्ये जातात. वैशाली म्हणाली, हे बरं आहे, आम्हाला टेन्शन द्यायचं आणि स्वतः हसत बसायचं. वैशाली नाक फुगवत बोलत होती. अक्षय म्हणाला, काय ग तुझी मैत्रीण अशी का आहे, सारखं आपल्या मधी मधी करायचं आणि चिडायचं? अक्षय वैशालीकडे बघत आरोहीला बोलत होता. आरोही म्हणाली, माझ्या वैशालीला काही बोलायचं नाही हा. तिला काय बोलायचं तर मी नाही ऐकून घेणार. सी इज माय जान. आरोही वैशालीला जवळ बोलत असते. वैशाली तिच्या जवळ जाऊन म्हणाते, दोघे पण नोटंकी आहात तुम्ही. आणि सगळे हसायला लागतात. अरे वा, सगळे का हसताय? मला पण सांगा. रवी आतमध्ये येत बोलत होता. आरोही म्हणाली, अरे दादू तू आलास का? हे माझे फ्रेंड्स, हा अक्षय आणि हा अमित. वैशाली त्याची ओळख करून देत बोलत होती. आणि हा माझा दादू, रवी दादू, माय बिग ब्रदर बरं का. वैशाली मुद्दाम बदर शब्दांवर जोर देत आणि अक्षयकडे बघत स्माईल करते. हो हो आरोही, समजलं का? यू बिग ब्रदर. हॅलो दादा, अक्षय रवीला बोलत होता. रवी म्हणाला, हाय, तुम्ही आरोहीचे क्लासमेट का? रवी अक्षय आणि अमितकडे बघत बोलत होता. अक्षय म्हणाला, नाही, आम्ही सिनियर तिचे पण फ्रेंड आहोत चांगले. रवी म्हणाला, ओके ओके, नाईस टू मीट यू. आणि काय ग पिल्लू, तुला असं बघून कोण म्हणेल का काल तुझा ॲक्सिडेंट झाला म्हणून? आराम कर ना. रवी तिच्या जवळ जात बोलत होता. आरोही म्हणाली, हो रे दादू, करते आराम. अक्षय म्हणाला, आरोही चल मग आम्ही निघतो आता. आराम कर आता आणि काही लागलं तर लगेच फोन करा मला. खरं तर त्याला जायचं नसतं आरोहीला सोडून, पण रवी तेथे असल्यामुळं त्याचा नाईलाज होतो. अक्षय अमित रोज तिला भेटायला येतात हॉस्पिटलमध्ये. कधी कधी रवीला काम असेल तेव्हा अक्षय तासनतास तिच्या शेजारी बसून राहत असे. गप्पा मारता मारता त्यांचा वेळ कुठं जायचा समजत नसे त्यांना. आरोहीला पण अक्षय कधी येतो असं होत होतं. वैशाली रोज कॉलेजमध्ये जे लेक्चर होतील त्याच्या सगळ्या नोट्स आरोहीसाठी घेऊन येत होती आणि अक्षय तिला त्या वाचून दाखवत होता. खूप काळजी घ्यायचा तो तिची. आरोही आता पूर्ण बरी झालेली होती. तिला आज डिस्चार्ज मिळणार होता म्हणून खूप खुश होती ती. रवी म्हणाला, चल मग पिल्लू, निघायचं ना? खरं तर तुला घरी घेऊन जावंसं वाटत आहे, पण तुझ्या कॉलेजमुळं असं करता येणार नाही मला. चल मी निघतो आता. रवी तिचं सामान घेत बोलत होता. आरोही म्हणाली, हो रे दादू, फक्त 4 महिने, मग मी घरीच येणार आहे ना सुट्टी लागली की. बरं चल आता. अक्षय आतमध्ये येत बोलत होता. सगळे अक्षयच्या कारने हॉस्टेलवर येतात. रवी तिला सोडून सगळं नीट आहे का बघून घेतो. निघताना त्याचे डोळे पाणावतात, पण त्याला जावंच लागणार होतं. तिला तिच्या कपड्यांवर किस करून काळजी घे सांगून सगळ्यांचा निरोप देऊन पुण्याला जायला निघत असतो. अक्षय म्हणाला, हे बघा, आता आराम कर आणि उद्या कॉलेजमध्ये भेटू आपण. काही वाटलं तर लगेच फोन कर मला. आरोही म्हणाली, हो हो, नको काळजी करू. नाऊ आय एम फिट अँड फाईन. सी
आरोही त्याला समजावत बोलत होती. बरं माझी झाशीची राणी, चल निघतो मी आता, म्हणत अक्षय आणि अमित त्यांच्या घरी जातात. काय आरोही, इथे काय करतेस तू? वैशालीच्या आवाजाने आरोही मागे बघत असते. आरोही म्हणाली, काही नाही ग, खूप मिस केलं ग इथे खिडकीपाशी बसून चंद्र बघणं. हॉस्पिटलमध्ये तुम्ही सगळे साधं उठून पण देत नव्हता मला. खिडकीपाशी बसून एकटक चंद्राला बघत वैशाली म्हणाली. बरं तुझ्या गप्पा झाल्या असतील चंद्रांबरोबर, तर झोपायचं का मग आता? वैशाली तिला जरा चिडवत बोलत असते. आरोही म्हणाली, तू झोप, मी थोड्या वेळानं झोपेन, गुड नाईट. आरोही स्माईल करत बोलत असते. वैशाली म्हणाली, ओके मी झोपते मग, गुड नाईट, झोप लवकर तू पण. आरोही तिची डायरी काढते आणि लिहायला स्टार्ट करते. डिअर डायरी, सॉरी, खूप दिवसांनी तुला बघितलं ना. काय करू, मी हॉस्पिटलमध्ये होते, ॲक्सिडेंट झाला होता ना माझा, बट आता मी एकदम ठीक आहे. असणारच ना, एवढी माझी माणसं माझ्याजवळ होती म्हणून. दादू तर तुला माहीतच आहे, किती प्रेम करतो ना तो माझ्यावर, आणि वैशाली पण खूप प्रेम करते माझ्यावर, खूप काळजी घेते ती माझी. आणि अमित पण फ्रेंड्स असून खूप केअर करायचा माझा. आणि अक्षय, त्या दिवशी त्याच्या डोळ्यात मी माझ्यासाठी खूप काळजी दिसत होती मला. आपलेपणा आणि खूप प्रेम बघितलं मी त्याच्या डोळ्यांमध्ये. हे काय लिहिलं मी प्रेम, छे छे. अक्षय माझा फक्त खूप चांगला मित्र आहे, असं पण मी त्याच्या स्टँडर्डला कधीच मॅच करू शकणार नाही. तो माझा मित्र आहे आणि माझ्यासाठी तेच खूप आहे. पण मी त्याच्यावर चिडू का शकले नाही, मला चांगलं माहिती होतं. पण तो ठीक आहे ना, असं सारखा का विचार करत आहे मी त्याच्याबद्दल. मला किती वाईट वाटलं त्याच्या बोलण्याचं, त्यापेक्षा जास्त त्याला किती वाईट वाटलं असेल डॅडाच्या बोलण्याचं. असं का विचार केला नाही मी? काय झालं मला, मी कधीच कोणाच्या चुकी नसताना एक शब्दसुद्धा ऐकून घेत नाही. मग मी त्या दिवशी अक्षयला मला माझी चूक नसताना एवढं बोलला, दुसऱ्याचा राग माझ्यावर काढला, तरी मी का त्याचाच विचार केला आहे? का मी त्याला त्रासात नाही बघू शकत का? नाही आरोही, तू जरा ओव्हर करती आहेस. तो तुझा फक्त चांगला मित्र आहे म्हणून असं वाटत असेल तुला. हो हो असंच असेल. आता नको यावर विचार करायला, झोपते मी आता, बाय, गुड नाईट. डायरी बंद करून आरोही झोपते. पण अक्षयचा विचार काय तिच्या मनातून जात नाही. इकडे अक्षयचीही हालत पण तीच असते. काही गेल्या आरोहीचा विचार त्याच्या मनातून जात नाही. तोही डायरी लिहायला घेतो. डिअर डायरी, आज खूप छान वाटतंय. फायनली आरोही बरी होऊन घरी आलेली आहे. खूप काळजी वाटत होती तिची मला. तुला तर सगळं सांगितलेलंच आहे मी, माझ्यामुळं तिची ही कंडिशन झालेली आहे म्हणून. पण आता सगळं ठीक आहे. खूप वेगळी आहे ती आरोही. असं वाटतं जेवढी ती मला ओळखते ना, आजपर्यंत कोणी असं मला ओळखू शकलं नाही. पण त्रास जेव्हा तिला होत होता तेव्हा मला का बघवत नाही? ती का एवढी स्पेशल आहे माझ्यासाठी? असं वाटतं कायम माझ्यासोबत असावी. ती फक्त फ्रेंडशिप आहे का? हो हो फ्रेंडशिपच आहे. मी जरा जास्तच विचार करतोय तिच्याबद्दल. असो, झोपा आता. अक्षय उद्या कॉलेज आहे आणि हे 4 मंथ खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. चला झोपतो मी आता, गुड नाईट. अक्षय आरोहीचा विचार करत झोपी जातो. गुड मॉर्निंग आरोही, कशी आहेस आता? आरोहीच्या मॉम तिला विचारत असतात. आरोही म्हणाली, मी आता एकदम बरी आहे मॅम. आणि हो, माझे अभ्यासाचे पण काही नुकसान नाही झाले आणि त्यासाठी थँक्यू टू माय वैशाली. तिने मला रोजच्या नोट्स दिल्या आणि त्या आरोहीमध्येच थांबत असते. सगळ्यांसोबत तिला अक्षयचं नाव नाही घ्यायचं होतं, उगाच विषय वाढू नये म्हणून. ओके ओके गुड, आता नीट स्टडी करा. ओन्ली 4 मंथ आहे फायनलसाठी तुमच्याकडे. ओके मॅम. एवढं बोलून तिथून निघून जाते. आरोहीला कॉलेजमध्ये येऊन खूप छान वाटत असतं, पण ती आल्यापासून फक्त अक्षयला शोधत असते. येईल ग तो, एवढं नको शोधू त्याला, वैशाली तिला चिडवत बोलत असते. आरोही म्हणाली, मी कुठं कोणाला शोधती, चल जाऊ क्लासमध्ये. आरोही वैशालींकडे बघत बोलत होती आणि क्लासमध्ये जायला लागते. हाय आरोही, मागून आवाज येतो. तिला वाटतं अक्षयच आहे की काय. ती पटकन मागे बघते, पण लगेच तिचा मूड ऑफ होऊन जातो. हॅलो नितीन. आरोही नितीनला हॅलो करते.
नितीन आरोहीचा क्लासमेट असतो. खूप छान वाटतं तिला बघून. आता कशी आहेस? नितीन तिला विचारत असतो. ती म्हणाली, मस्त आहे. चल निघूया का? क्लासची वेळ झालेली आहे. आरोही त्याला थोडं टाळतच बोलत असते. हो हो म्हणत तिघे पण क्लासमध्ये जातात. लंच ब्रेक होतो. तसेच आरोही आणि वैशाली कॅन्टीनमध्ये येतात. अक्षय अजून आलेला नसतो. आरोही खूप चिडलेली असते. ती वैशाली बरं पण एक शब्द बोलत नाही. वैशाली म्हणाली, काय झालं ग आरोही? का मूड ऑफ आहे तुझा? वैशाली तिला सारखंच विचारत असते. पण आरोही काहीच बोलत नाही. हाय मिस बेहनजी, मी ऐकलं तुझा ॲक्सिडेंट झाला होता. कशी काय ग? अशी तू बेंधडी रस्त्याने नीट चालता येत नाही का ग तुला? तुझा कसा काय ॲक्सिडेंट झाला? नैना तिला चिडवत बोलत होती. आरोही आधीच रागात असते. त्यात नैनाच्या बोलण्याने अजूनच चिडते. काय आहे ना मिस, हाय क्लास, सगळे माझ्यासारखे विचार करून रस्त्यावर नाही ना चालत. काही तुझ्यासारखे बिनडोक पण असतात ना. त्यांना साधं गाडी कशी चालवायची ते पण समजत नाही. मग लोकांना उडवून जायचं पुढं. नैना म्हणाली. काय काय म्हणालीस तू? मला बिनडोक बोललीस की काय? हाऊ डे यू? तुला माहीत आहे ना मी कोण आहे ते? नैना तिला बोट दाखवत बोलत होती. आरोही जोरात तिचे बोट पिळगाळते आणि बोलते. आता समजलं मी कोण आहे ते. परत माझ्या वाटेला जाऊ नकोस. छोटे कपडे घालायचे आणि दुसऱ्यांवर बोलताना मात्र मॅनर्स विसरायचं. हे असली नाटकं माझ्याजवळ नाही चालणार. समजलं? इथून पुढं इज्जतीत राहायचं. नाव गेट लॉस्ट. आरोही तिच्या बोट सोडत बोलत होती. आऊच आऊच. नैना बोट सोडत म्हणाली. बघून घेईल मी तुला म्हणत बाहेर जाते. कॅन्टीनमध्ये सगळे शॉक होऊन बघत असतात आणि नैना गेल्यावर आरोहीसाठी ताड्या वाजवत असतात. कारण सगळेच नैनाला खूप वैतागलेले असतात. पण तिला बोलायची कोणाची हिंमत होत नसते. आरोही आणि वैशाली लंच करून परत क्लासमध्ये जातात. अक्षय आणि अमित पण येतात. पण थोड्यांसाठी त्यांची आणि आरोहीची चुकामुक होते. एव्हाना आरोहीचे लेक्चर सुरू झालेले असतात. अक्षय आणि अमित टाइमपास करण्यासाठी कॅन्टीनमध्ये जातात. अजून एक त्रास आहे कॉलेज सुटायला. चल तोपर्यंत काहीतरी खाऊन घेऊया म्हणत अमित खायला आणायला जातात. अक्षयला तर कधी आरोहीला बघतो असं झालेलं असतं. यार खूपच लेट झालं ना यायला. 1 तास अजून. आरोही मिस यू यार, तो स्वतःच बडबडत असतो. तेवढ्यातच अमित तिथे येतो. अक्षय तुला माहीत आहे आज कॅन्टीनमध्ये काय झालं ते? अमित त्याला नैना आणि आरोहीच्या भांडणांबद्दल सांगत असतो. अरे मला आता आपले कॅन्टीनचे काका बोलत होते. मी ऑर्डर द्यायला गेलो होतो तेव्हा. अमित म्हणाला. काय सॉलिड आहे ना ही आरोही, मानलं तिला. अक्षय पण ऐकून शॉक झालेला होता. अक्षय म्हणाला, म्हणून तर मी तिला झाचेची राणी का बरं म्हणतो तर यामुळेच म्हणतो. खरंच खूप वेगळी आहे ना रे ती आरोही. अक्षय बोलतच होता की खूपच वेगळी आहे. अमित त्याला चिडवत बोलत होता. अक्षय म्हणाला, चिडवू नको उगाच आता. अमित म्हणाला, तुला आरोही आवडते ना? अक्षय म्हणाला, हो आवडते ना, बट ॲज अ फ्रेंड समजलं. आता स्वतःच्या कुरापती डोक्यात काही वेगळे विचार करू नकोस ना. अक्षय उगाच मोबाईलमध्ये बघत बोलत होता. मग माझ्याकडे बघून सांग ना, असं नजर चोरत काय बोलत आहेस तू? अमित पण काही कमी नसतो. अक्षय मोबाईल बंद करून, तू काय आज ठरवलं आहेस का की माझी घ्यायचीच म्हणून? तेवढ्यातच कॉलेज संपल्याची बेल वाजते. चल चल आरोही येईल आता, मी जातो तिला भेटून येतो. अमितला एवढं बोलून तो पळतच जातो. अमित म्हणाला, वेडा आहे हा, कधी समजायचं याला प्रेमात पडला आहे म्हणून हा. पण मान्य करेल तेव्हा ना. अक्षय, ठीक आहे. अमित हसत त्याच्या पाठमोऱ्या आकृतींकडे बघत बोलत होता. अक्षयला आरोही आणि वैशाली येताना दिसत असतात. अक्षयला बघून आरोही खुश होते पण चिडलेली असते. चिडलेली असल्यामुळे ती दाखवत नाही. अक्षय म्हणाला, हाय आरोही. वैशाली प्लीज डोंट माइंड, मला आरोहीसोबत थोडं बोलायचं आहे. ओके मी बाहेर आहे. आरोही तुमचं झालं की या बाहेर. वैशाली तिला डोळा मारत बोलत असते आणि बाहेर जाते. आरोही तिच्याकडे डोळे मोठे करून बघते पण तोपर्यंत वैशाली निघून जाते. अक्षय म्हणाला, हाय आरोही कशी आहेस? आरोही म्हणाली, अक्षय. अगं बोल ना, काय करती नुसतं? चिडली आहेस का तू माझ्यावर? आरोही म्हणाली,
मी कशाला चिडू तुझ्यावर? अक्षय म्हणाला. मग नीट का बोलत नाहीस तू? मी लेट आलोय म्हणून चिडलीस का माझ्यावर? सॉरी ना यार, मॅनेजर काकांचा कॉल आलेला होता. इम्पॉर्टंट डॉक्युमेंटवर माझ्याशी सह्या पाहिजे होत्या त्यांना, आणि गेलो तर 2 मीटिंग्स पण अटेंड केल्या म्हणून लेट झालं. तुला कॉल करायचा होता पण कामात राहूनच गेलं ग. सॉरी आरोही. आरोही म्हणाली. मी विचारलं आहे का काही? मला लेट होत आहे, मी जाते. आता मात्र अक्षय थोडा चिडलेलाच असतो. अक्षय म्हणाला. काय चाललं ग तुझं? एवढी का चिडलीस ग तू? तुझ्यासाठी आलोय ना मी, आणि तू असं बोललीस. बोललो ना मी सॉरी. आरोही म्हणाली. पण मी कुठं काय म्हणली तुला? जाऊ दे ना, मला उशीर होतोय. अक्षयला आता खूप राग येत होता. तो तिचा हात पकडतो आणि तिला क्लासरूममध्ये आणतो. कॉलेज सुटल्यामुळं क्लासरूम मोकळाच असतो. तो दार लावून घेतो. अक्षय सकाळपासून आता आला आणि तिचे कॉल्स पण घेत नाही आणि स्वतः पण कॉल केला नाही. त्याचा राग आणि नयनाबरोबरच्या भांडणांचा राग यामुळं आरोही जरा जास्त चिडलेली असते. आरोही म्हणाली. काय करतोस तू? जाऊ दे मला, माझा मूड नाही आहे बरोबर आज. आरोही त्याला बाजूला करत आणि दाराकडे जाते. अक्षय तिचा हात पकडतो आणि तिला भिंतीपाशी नेतो आणि दोन्ही हात तिच्या बाजूने ठेवतो, म्हणजे ती जाऊ नये म्हणून. अक्षय म्हणाला. तुला समजत नाही का ग? मी सॉरी बोलतोय कधीपासून. मुद्दाम नाही केलं ना मी. तो तिच्या इतक्याच जवळ जातो की तिचा श्वास त्याला जाणवत असतो. आरोहीला पण काही सुचत नाही. ती जाण्यासाठी ट्राय करत असते, पण अक्षय पुढं तिचं काही चालत नाही. त्यात आज अक्षयने रेड शर्ट ब्लॅक जीन्स घातलेला असते. त्या शर्टमधून त्याने कमावलेली पिवळदार दंड खूप उठून दिसत असतात. खरं तर आरोहीला असंच त्याला बघत बसावंसं वाटत असतं, पण चिडल्यामुळं ती सारखं त्याला मागे ढकलत असते. अक्षयला आता कंट्रोल होत नाही. तो एक हात तिच्या केसात घालतो आणि एक हात कमरेत, आणि तिला एकदम जवळ ओढत असतो. तिचे गुलाबी होठ, तिची नाजूक हनुवटी, तिचे सॉफ्ट गाल, त्याच्यावरचं तीड त्याला घायल करायला पुरेसे असतात. आरोही पण त्याच्या डोळ्यात हरवून जाते. अक्षयचा आता कंट्रोल सुटत असतो. तो तिच्या एक कपाळांवर किस करतो तशी आरोहीही एकदम शहारून उठते. ती पण स्वतःला बाजूला करू शकत नाही. अक्षय तिच्या ओठांवरून त्याची बोट फिरवत असतो. ती फक्त त्याला एकटक बघत असते. अक्षय तिला अजून जवळ ओढतो. तो तिला किस करणारच तेवढ्यातच त्याचा फोन वाजत असतो आणि दोघे पण भानावर येतात. आरोही त्याला पटकन लांब करते आणि पळत बाहेर जाते. अक्षय म्हणाला. शिट, काय केलं मी? काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल? आरोही माझ्याबद्दल काय विचार करेल काही माहीत नाही. अक्षय म्हणाला. तसं मी आरोहीच्या प्रेमात नाही, पण मग आता जे झालं ते काय होतं? अक्षयला त्याच्या प्रश्नांची उत्तर मिळत नसतात. तो पण बाहेर येतो, पण तोपर्यंत आरोही गेलेली असते. तो अमित जवळ येतो. अमित म्हणाला. काय रे, परत भांडलात की काय दोघे? आरोही काही न बोलता निघून गेली, पण अक्षय गप्पच असतो. तो अजून जे झालं त्याचाच विचार करत असतो. वैशाली म्हणाली. अगं आरोही, झोप ना. आता कॉलेजवरून आल्यापासून बघते मी तुला, कसला तरी विचार करतीस. बोल काहीतरी, वैशाली आरोहीला विचारत असते. पण आरोही काहीच बोलत नाही. तू झोप, मला जरा स्टडी करायचं आहे. मी थोड्या वेळाने झोपते. काहीतरी सांगायचं म्हणून आरोही सांगते. बरं बाई, झोपते मी. गुड नाईट म्हणून वैशाली झोपते. आरोहीला सारखं अक्षय बरोबरचे क्षण आठवत असतात. ती डायरी काढते आणि मनातच लिहायला घेते. डिअर डायरी, का चाललंय मला? मी का स्वतःला सांभाळू शकले नाही? मी का अक्षयकडे एवढी ओढली जात आहे? नको, मला या सगळ्यात पडायचं नाही आहे. मला फक्त माझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. आरोही, उगाच काय पण विचार करू नकोस. अक्षय कुठं आणि कुठे कितीतरी सुंदर मुली त्याच्या मागे आहेत. तो फक्त मला चांगली मैत्री मानतो. दॅट्स इट. आणि आज जे झालं ते चुकून झालं. ती वेळच तशी होती. बस आता काही विचार करणार माझ्यासाठी. त्याची मैत्री महत्त्वाची आहे. झोपते मी आता. गुड नाईट. इकडे अक्षय त्याच्या गॅलरीमध्ये उभा असतो. आजचे आरोही सोबतचे क्षण आठवून नकळत त्याच्या चेहऱ्यांवर स्माईल येते. काय झालंय मला? मी आरोहीशिवाय का राहू शकत नाही आता? आजचे क्षण हवेसे का वाटत होते मला?
पण आज जर किस झाला असता तर मी परत आरोहीला कसं फेस केलं असतं. थँक गॉड अमितचा कॉल आला, नाहीतर मी नसतो थांबू शकलो स्वतःला. काय करू मी, का सारखं तेच ते आठवतंय मला. आरोही जरा चिडत बोलत होती. का मला सहन झालं नाही. आजपर्यंत कधीच कुठल्या मुलीबद्दल असं वाटलंच नाही मला. खरं तर मी कधीच कोणाला माझ्याजवळ येऊ दिलंच नाही. मला या प्रेम वगैरेंवर विश्वासच नव्हता. मग आता काय झालं मला. मी का आरोहीला एवढं जवळ येऊ देतोय. मी ती जवळ असली की खूप छान वाटतं मला. पण हे आहे का आपलं प्रेम. नाही. प्रेम कसं, पण प्रेम असेल तर. नाही. हे आहे का प्रेम की अट्रॅक्शन आहे. मला आरोहीला गमवायचं नाही आहे. मला आता हे समजायलाच पाहिजे. नक्की हे प्रेमच आहे की काय. कसं समजेल मला. मी अमितशी बोलतो उद्या. तोच सांगू शकेल मला. हो तसंच करते मी. अक्षयला काही केल्या झोप येत नव्हती. तो बेडवरून जाऊन पडतो, पण त्याला आरोही दिसत असते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.